गुड मॉर्निंग. आज मी कामावरती घेतली होती सुट्टी, त्यामुळं घरीच. तुम्हाला आता वाटत असेल याला काय बोलतात, तरी हे पायली याच्याने दळण मोजलं जातं. पहिल्या काळात लोक याच्याने दळण मोजायची. ह्या एका पायलीमध्ये 3 किलो राहतं. तर मग मम्मीने तिकडे दळण मोजायला घेतलं. तोपर्यंत मी घेतलं दुधाचा टोप खायला. दुधाचा टोप मस्तपैकी करवडवला. त्यात मग तो खाल्ला. तो काय साखर टाकलेली होती, त्यामुळे एकच नंबर, विषयच नाही. मग ते खाऊन झालं. मग दळण घेतलं आणि चक्करवरती दळण टाकायला गेलो. दळण टाकून झालं. तिकडून येतं काल पाऊस पडलेला, ते भात वगैरे पडलं होतं, ते बघितलं. मग घरी आलो तोपर्यंत आपल्या भावाचा फोन आला, जायचं होतं चिपळूणला. मग रेडी झालो, भावाला घेतलं आणि मग आम्ही दोघं निघालो चिपळूणला आम्ही या कारणास्तव चाललेलो की किशोर गटाच्या मॅच होत्या, निवड चाचणी. तिथं पोचलो. तिथं पोरं प्रॅक्टिस वगैरे करत होती. काही लोक उभे होते तिकडे. संध्याकाळी आम्ही तिथून निघालो चिपळूणला, घरी यायला. चिपळूणवरून घरी येता आम्हाला लागलेली भूक. मग आम्ही थांबलो वडापाव खायला. वडापाव खाताना हा सुचेल काय माहिती, त्या वडापाववाल्याच्या कडेत वडापाव बघत होता की त्याचं तेल बघत होतं, काय तेल तापलं की नाही त्यालाच माहिती. वडापाव वगैरे खाल्लेला. वडापाव मस्त होता चवीला, त्यात काही विषय नाही. मग तिथून आम्ही आलेलो घरी आणि असा होता आजचा आमचा दिवस. चला.